एक-दोन लढायात प्रत्यक्ष शालिवाहनाच्या सैन्याचा मोठा पराभव झाल्यामुळे नर्मदेच्या उत्तरेकडील सर्व सैन्य दक्षिणेत आणून कनिष्काच्या आक्रमणापासून आपल्या स्वतःच्याच राज्याचा संरक्षणार्थ कडेकोट सिद्धता करणे शातवाहनांना भाग पडले. तोवर कनिष्काने मालव, गुजरात, सौराष्ट्र, सिंध येथील शकांची सर्व राज्ये जिंकून घेतली. त्यामुळे त्या शकराज्यांनी आंध्राचे आधिपत्य झुगारून देऊन कनिष्काचे आधिपत्य स्वीकारले. त्यापुढे जाऊन आंध्रावरच स्वारी करण्यासाठी कनिष्काची सैन्ये नर्मदा उतरली आणि अपरांतकाचा उत्तर कोकणचा एक कोपराही त्यांनी जिंकला. परंतु शतवाहनांच्या केंद्रित झालेल्या सैन्यशक्तीचे सामर्थ्य पाहून जाण्याचे धाडस न करता कनिष्काने आपले दक्षिणेकडील आक्रमण तेथेच थांबविले. नंतर हिमालयापलीकडे पसरलेल्या त्याच्या राज्यावर चीनच्या सेनापतीने केलेल्या स्वारीचा प्रतिकार करण्यासाठी कनिष्क फार मोठे सैन्य घेऊन चालून गेला. अनेक लढायांनंतर त्याने चीनच्या सेनापतीचाही पराभव केला आणि आशियातील काश्गर, चास्कन, खोतान हे चीनच्या साम्राज्यातील प्रांत जिंकून घेतले. राष्ट्राच्या पौरुषाची नि जीवनपात्रतेची खरी कसोटी कोणती? हा प्रसंग येथे सांगण्याचे मुख्य कारण हे की शक-कुशाणांच्या आशियात उसळलेल्या ह्या प्रलयामुळे केवळ भारतालाच हादरा बसलेला नव्हता, तर त्या लक्षानुलक्ष शस्त्रधारी समूहांच्या उत्पातामुळे चीनसारख्या त्या काळाच्या बलिष्ठ नि संघटित साम्राज्याचीही काही काळ समरांगणात त्रेधा उडाल्या वाचून राहिली नाही. परंतु केवळ शक-कुशाणांच्या स्वारीत किंवा इतर प्रसंगी झालेल्या चीनच्या तशा अनेक तात्कालिक अपजयामुळे चीनचे राष्ट्र सदोदित दुबळेच होते आणि परदास्यातच सदासर्वदा खितपत राहण्यापेक्षा त्याची अधिक पात्रताच नव्हती. हे म्हणणे जसे मत्सरी मूर्खपणाचे होईल, तसेच भारतावरही आलेल्या परचक्रातून भारताचे राष्ट्रीय जीवन म्हणजे पराजयांचाच एक पाढा आहे, असे आमच्या शत्रूंपैकी जे कोणी म्हणतात त्यांचे ते म्हणणेही मत्सराने आंधळ्या झालेल्या त्यांच्या दृष्टीला इतिहास सम्यक दृष्टीने वाचता येत नाही, हेच सिद्ध करीत असते. कोणत्याही राष्ट्रावर किती परचक्रे आलीही त्या राष्ट्राच्या पौरुषाची अंतिम कसोटी नसून त्या परकीय आक्रमकांच्या आघातासरशी ते राष्ट्र नष्ट झाले का त्या राष्ट्रीय संघर्षाच्या अंतिम रणात त्या परकीय आक्रमणाला त्या राष्ट्राने पदाक्रांत केले, ह्यावरच त्या राष्ट्राच्या पौरुषाची नि जीवनपात्रतेची खरी कसोटी अवलंबून असते. ह्या कसोटीस शक-कुशाणांच्या आणि भारतीयांच्या या संघर्षात कोण उतरतो, कोण जगातून बेपत्ता होतो बघूया. कनिष्क बुद्ध धर्म स्वीकारतो, पण त्याने कनिष्कीय नवे संस्करण काढून चीनपर्यंत स्वाऱ्या करण्यात नि युद्धे लढण्यात गुंतलेले असताही कनिष्काचे लक्ष आध्यात्मिक नि सांस्कृतिक विषयाकडे वेधलेले असे. त्याने मध्यंतरी बौद्ध धर्म स्वीकारल्याची घोषणा केली होती. तिच्या अनुरोधे त्याने अनेक स्तूप नि विहार आपल्या साम्राज्यात ठिकठिकाणी बांधले. त्यावेळी अशोकाच्या वेळेप्रमाणेच बौद्ध धर्मात अनेक पंथांचे खूळ माजले होते. त्यांचे परस्परात जे वैमनस्य होते ते मोडून काढून बौद्ध मतांची एकवाक्यता व्हावी म्हणून अशोकाप्रमाणेच त्याने यच्चयावत बौद्ध पंथाची एक महापरिषद बोलाविली. परंतु तीत एकमत होण्याचे बाजूसच राहून बौद्ध धर्माचे स्वरूपच बहुशः पालटून टाकणारा एक नवा महायान नावाचा पक्ष निघाला. कनिष्काला जी आवडत पण जी मूळच्या बुद्ध मतांत नव्हती अशी सर्वसंग्राहक मते ह्या नव्या महायान पंथात समाविष्ट केल्यामुळे जे अल्पसंख्याक बौद्ध ह्या मतास मिळाले नाहीत, त्यांनी हीनयान नावाचा दुसरा बौद्ध पंथ स्थापला. कनिष्काने आपल्या हिमालयापलीकडील विस्तृत राज्यातूनही ह्या महायान बौद्ध पंथाचा पुष्कळ प्रचार करविला. ह्या महापरिषदेत संस्कृत भाषेलाही धर्मभाषा म्हणून मोठी मान्यता मिळाल्यामुळे पूर्वी पाली प्राकृतातच लिहिल्या गेलेल्या बौद्ध ग्रंथांचे संस्कृतमध्ये रूपांतर करण्यात आले. इतकेच नव्हे तर बुद्ध चरित्रासारखे अनेक नवे ग्रंथ अनेक विषयांवर कनिष्काच्या आश्रयास असलेल्या आशियाई साम्राज्यातील एक
शक, कुशाण प्रभृती जनतेतही जुन्या नव्या संस्कृत वाङ्मयाचा आणि संस्कृतीचा प्रसार चालू झाला. ह्याप्रमाणे भारतीय संस्कृतीने जगताला ज्याप्रमाणे भारतीय धर्म, भाषा, आचार, विचार प्रभृतीस उपांगसह आत्मसात केले होते, त्याचप्रमाणे जेते म्हणून आलेले हे कुशाण जगतही ह्या भारतीय संस्कृतीच्या आपण होऊन अंकित झाले. बौद्ध धर्म हाही एक भारतीय धर्मच असल्यामुळे सम्राट कनिष्काने तो स्वीकारताच भारताला हा सांस्कृतिक विजय मिळविता आला. हे जरी इष्ट तेच घडले तरीही हे ध्यानात ठेवले पाहिजे की कनिष्काने जो बुद्ध धर्म स्वीकारला तो मूळचा बुद्धाचा किंवा अशोकाचाही निर्भेळ बुद्ध धर्म नव्हता, तर तो बुद्ध धर्माचे कनिष्कीय संस्करण होते. उदाहरणार्थ, स्वतः सम्राट कनिष्काने बुद्ध धर्माची दीक्षा घेतली तरी तो रुद्रासारख्या वैदिक उपास्यांची उपासनाही करीतच असे. प्राणिहिंसा करू नये, या शस्त्रविजय हा खरा विजय नसून धर्मविजय हा खरा विजय आहे, असे उद्घोषून शस्त्रसन्यास करणाऱ्या सम्राट अशोकाच्या आत्यंतिक अहिंसेला सम्राट कनिष्काच्या बौद्ध धर्मात लवलेशही थारा मिळाला नाही. त्याने एका बाजूला त्या महायानपंथी बौद्ध धर्माचा प्रचार चालविला असताच तो बौद्ध म्हणविणारा कनिष्क त्याच्या शत्रूवर मोठमोठी सैन्ये घेऊन स्वाऱ्यांवर स्वाऱ्या करीत होता. त्याने स्वतःसह चीनचा सम्राट म्हणून घेण्यासाठी सशस्त्र रणांगणाच्या शिबिरातच 10 वर्षे लढत घालविली. शेवटी त्याच्या ह्या युद्ध पिपासेला कंटाळून त्याच्या सैनिकांनीच बंड केले आणि त्या बौद्ध सम्राटाला ठार मारले. तेव्हाच काय ती त्यांची युद्ध पिपासा शमली. हेही ध्यानात ठेवले पाहिजे की हिमालयापलीकडील चीनच्या प्रांतात कनिष्काचे बौद्ध धर्माचा प्रसार केला तो कसा शक्य झाला. प्रथम शस्त्रविजयाने त्याने ते प्रांत जिंकून घेतले, म्हणूनच त्याला तो धर्मविजय तेथे इतक्या शीघ्रतेने संपादिता आला. तिकडे त्याने शेकडो प्रचार धाडले, विहार बांधले, सहस्रावधी भिक्षूंना पाळले पोसले. ते हाती प्रबळ राज्य होते, म्हणजेच शस्त्रबळ होते म्हणून ना. सारांश: शस्त्रविजय श्रेष्ठ किंवा धर्मविजय श्रेष्ठ असली एकांतिका विधाने अवास्तव असतात. शस्त्रबळावाचून धर्मविजय पंगू असतो, धर्मबळावाचून नुसता शस्त्रविजय पाशवी असतो हेच खरे. भारतीय बौद्धांचा पिढीजात राष्ट्रद्रोह. सम्राट कनिष्क हा धर्माने बौद्ध वा वैदिक कोणीही असला तरी तो अभारतीय अशा कुशाण जातीचा परराष्ट्रीय आक्रमक होता आणि भारताच्या पश्चिमोत्तर भागावर त्याने बळाने राज्य स्थापिलेले होते. त्याचे साम्राज्य हे भारतावर आलेले परचक्रच होते, ते भारतीय राज्य नव्हते. ह्यासाठी ते उलथून पाडून कुशाणांच्या राजकीय पारतंत्र्यात सापडलेल्या त्या भारतीय प्रांतांना स्वतंत्र करण्यासाठी भारतातील वैदिक धर्मीय राष्ट्रभक्त जनता शकांशी प्राणपणाने लढली, तशीच कनिष्काशीही लढत होती. परंतु भारतीय बौद्ध त्यावेळी काय करीत होते तर त्या म्लेच्छ शत्रू कुशाण सम्राटाला त्याने बौद्ध धर्म स्वीकारताच आपलाही सम्राट मानून आपली राजनिष्ठा त्याला विकून भारतीय राष्ट्राचा आणि त्याच्या स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या वैदिक धर्मीय स्वराज्यनिष्ठ वीर जनतेचा द्रोह करीत होते. मागे मिनॅंडर प्रभृती जे ग्रीक राजे बौद्ध झाले त्यांना मिळून भारतीय बौद्धांनी भारतीय स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या सम्राट पुष्यमित्राची काळी मागे परिच्छेद 188 मध्ये वर्णिल्याप्रमाणे जसा राष्ट्रद्रोह केला, तसाच भारतीय बौद्धांनी ह्या कुशाणांच्या परचक्राचे संकट आले तेव्हाही स्वराष्ट्रद्रोह करण्यास मागेपुढे पाहिले नाही. जर भारतीय बौद्धांनी म्लेच्छ शकांचा पाडाव करून आपले एखादे भारतीय बौद्ध राज्य स्थापन केले असते तर भारताला स्वतंत्र करण्याचे श्रेय त्या बौद्ध राजालाही वैदिक राजाप्रमाणेच मिळाले असते आणि वैदिक धर्मीय सम्राट पुष्यमित्र किंवा शालिवाहन यांच्याप्रमाणेच आम्ही त्या भारतीय बौद्ध राजाचाही गौरव केला असता. परंतु भारतीय बौद्धात तसली राष्ट्रीय धमक कुठली असणार. शक कुशाणांशी त्यावेळची भारतीय राष्ट्राभिमानी योद्धेय शातवाहन प्रभृती गणराज्यांनी राज्ये शेष 125 वर्षे युद्धे लढत असता ह्या भारतीय बौद्धांनी म्लेच्छांविरुद्ध भारताच्या स्वातंत्र्यासाठी इकडची काडीही तिकडे केली नाही.
पण त्याच म्लेच्छ शत्रूंतील प्रबळतम अशा कनिष्क सम्राटाने अर्धवट का होईना पण बौद्ध धर्म स्वीकारल्याची घोषणा करताच त्या परशत्रूला ही सारी बौद्ध जनता प्रेमपूर्वक आपण होऊन शरण निघाली. एखादा दिवासारखा त्यांनी त्याचा उदो केला. ते म्लेच्छ शककुशाना राज्य चिरकाल टिकावे म्हणून बौद्ध विहारातून प्रार्थना केल्या. अर्थात अशा भारतद्रोहाने भारतीय वैदिक जनतेत बौद्धाविषयी जी चीड उत्पन्न झाली तीमुळे सम्राट कनिष्कासारख्याचा पाठिंबा मिळाला असताही भारतात बौद्ध धर्मास सम्राट पुष्यमित्राच्या काळापासून लागलेली ओहोटी तशीच चालू राहिली, यात काही आश्चर्य नाही. सम्राट कनिष्काचा नातूच वैदिक धर्म स्वीकारतो.